नमस्ते मित्रांनो, मी परत एकदा तुमचं स्वागत करतो ट्रेड सेन्स मास्टर क्लासमध्ये, जिथं आपण बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या महत्त्वाच्या लेवल्सचा अभ्यास करतो. ओके, हे व्हिडिओज डेली अपलोड होतात गाईज. दररोज मार्केटचं विश्लेषण आपण करत असतो. आपण बघूया की नक्की मार्केटमध्ये आज मुवमेंट काय आली. आपण बँक निफ्टीपासून सुरुवात करणार आहे आणि शेवट आपण सेन्सेक्सपर्यंत करणार आहे. सो व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे. ज्यांना खरंच अभ्यास आवडतो मार्केटचा करायला, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ हेल्प करणार आहेत गाईज. ओके, जर बँक निफ्टीचं आजचं मार्केट जर तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला समजेल की स्टार्टिंगलाच म्हणजे आज गॅप डाऊन ओपन झाले मार्केट, आणि गॅप डाऊन ओपन झालंय ते म्हणजे 850 पॉईंट गाईज. 850 पॉईंटचा बँक निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपन झालेला आहे. गॅप डाऊन ओपन होईल हे मला एक्सपेक्टेशन्स नव्हतं. मला असं वाटत होतं की मार्केट अप साईडला ओपन होईल आणि मेजर, जसं मी काल सांगितलेलं, मेजर रेजिस्टन्स आता ब्रेक झालेले होते. त्यामुळे जेव्हा मेजर ब्रेकआउट्स येतात तेव्हा मार्केट पुलबॅक घेऊन एक अप साईडला मुवमेंट करतं. पण या सिनारिओमध्ये काय झालं, मार्केटनी लेवल्स ब्रेक केली, बट नेक्स्ट डेला म्हणजे 2 दिवस मार्केट बंद असल्यामुळे डायरेक्ट मार्केटने गॅप डाऊन दिला गाईज. गॅप डाऊन दिला 850 पॉईंटचा. 850 पॉईंटचा गॅप डाऊन आल्यानंतरनं मी ट्राय करत होतो की मला अप साईडला ट्रेड कुठं प्लॅन करता येईल. ओके, 15 मिनटाच्या कॅन्डलवरती शिफ्ट झाल्यानंतरनं मला कुठंच असा एक मेजर सपोर्ट दिसत नव्हता. ओके, जर तुम्ही बघितलं 15 मिनटाची कॅन्डल जर झूम करून बघितली तर इथं ओपनिंग झालेलं आहे या कॅन्डलचं. ओके, ओपनिंग झाल्यानंतर कॅन्डलनी जी मुवमेंट दिली ती पहिली अप साईडला दिलेली. तर बऱ्याच लोकांना असं वाटलं की इथून कॅन्डल ही पूर्ण गॅप अप फेल करायला जाईल. सो बऱ्याच लोकांनी काय केलं की इथे पहिल्याच 15 मिनिट्समध्ये अप साईडला ट्रेड प्लॅन केला आणि डायरेक्ट बऱ्याच लोकांनी SL घेतलेला आहे. मला या लेवलवरती असा कुठलाच मेजर सपोर्ट दिसत नाही आहे किंवा रेजिस्टन्स दिसत नाही आहे की ज्या लेवलच्या ब्रेकआउटला तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. ओके, त्यामुळं मी एका मेजर सपोर्टची वाट बघत होतो आणि मेजर सपोर्ट मला कुठं भेटला आहे बघा. जर तुम्ही बघितलं गाईज तर 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती बघा, एक्झॅक्टली मी हा एक झोन मार्क केलेला. ओके, हा झोन मला मिळाला 15 मिनटावरती. आणि सपोर्ट मार्क करायला कसं असतं माहिती आहे का, बरेच लोक आता सपोर्ट जे मार्क करतात ते अशा लाईन्समध्ये करतात. तर अशा लाईन्समध्ये सपोर्ट कधीही मार्क करायचा नाही. सपोर्ट एका हॉरिझॉन्टल लाईनवरती कधीच ड्रॉ करता येत नाही गाईज. त्याला असा म्हणजे झोनमध्येच ड्रॉ करावा लागतो. इथं एक मला मेजर सपोर्ट दिसला. जर मी थोडासा एक्सटेंड केला तर तुमच्या लक्षात येईल. ओके, आणि टाईम फ्रेमवरती पण मी वेगवेगळ्या टाईम फ्रेमवरती हा सपोर्ट तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा 15वरती बघा. पहिल्यांदा जेव्हा टॅप केला ऑलमोस्ट हा पण इथूनच वरती गेला, या ब्रेकआउट नंतरनंच वरती गेलेला आहे. इथं सेकंड टाईम, थर्ड टाईम, भरपूर वेळा इथं ब्रेकआउट आला. पण एखादा सपोर्ट जेव्हा ब्रेकआउट करतो त्याचा आपण काय मार्क करतो, लो. ओके, आणि इफ जर पुलबॅक घेऊन हा लो ब्रेक होत असेल तर डाऊन साईडला मोमेंटम कंटिन्यू होतं गाईज. बट इथं काय झालं की हा फक्त फेक ब्रेकआउट दिला आणि इथं पूर्ण लिक्विडिटी स्वीप होऊन मार्केट परत अप साईडला रॅली केलं आहे. सो मला एक हा मेजर सपोर्ट मिळालेला, ज्या लेवलवरून 4-5 वेळा मार्केट अप साईडला गेलेला आहे. आणि याच गोष्टीचा बघा आपल्याला मार्केटमध्ये इथं फायदा झालेला आहे की 15 मिनटाला मला जसा सपोर्ट मिळाला एक्झॅक्टली या लेवलला गाईज, या लेवलला मेजर सपोर्ट मिळाला आणि तिथून एक अप साईडला आपण ट्रेड प्लॅन केला. ओके, हा जर ट्रेड तुम्ही प्लॅन केला असेल तर मे बी तुम्हाला पण चांगले पॉईंट्स कॅप्चर करता आले असतील. आणि त्याच्यानंतर काय केलं मार्केटने बघा, एक हा जो झोन होता हा आणि हा इथपर्यंतच टार्गेट, दोन्ही टार्गेट मी सेट करून ठेवलेले. जसं की हे पहिलं टार्गेट होतं. तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण एंट्री प्लॅन करतो तेव्हा प्रिव्हियस हाईज आपण फाइंड करत असतो. जर समजा सपोर्टला आपली एंट्री आहे तर त्या लेवलवरून अप साईडला मार्केट कुठपर्यंत जाणार, तर प्रिव्हियस स्विंगपर्यंत जाणार. ओके, पहिलं टार्गेट हे होतं, पण हे पहिलं टार्गेट आपलं पहिल्याच कॅन्डलमध्ये हिट झालेलं. त्यामुळे सेकंड टार्गेटसाठी आपण होल्ड केला आणि त्यातच आपल्याला थर्ड टार्गेटसुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. ओके, ज्यांनी व्यवस्थित ट्रेड प्लॅन केले त्यांना 100% प्रॉफिट झालं. पण ज्यांनी वेट न करता ट्रेड प्लॅन केलेत ना त्यांना डेफिनेटली इथं लॉस झाला असणार आहे. ओके,
त्याच्यानंतर काय झालं गाईज बघा, मार्केटने या लेवलपासून तर अपसाईडला मुवमेंट दिलीच, पण मार्केट एकदा री एंट्री घेण्यासाठी मित्रांनो परत खाली आला आणि परत एक्झॅक्टली त्याच लेवलला जवळपास 1 वाजता एंट्री मार्केटने ॲक्टिव्ह केली. आणि ही जी मुवमेंट होती ना, ही शार्पली अपसाईडला गाईज निघून गेले. खूप चांगली मुवमेंट होती. जवळपास या लेवलवरून जर तुम्ही मेजर करायला गेलात तर 550 पॉईंट्सची मुवमेंट आलेली आहे. ओके, म्हणजे प्रीमियममध्ये 250 पॉईंट्सची मुवमेंट आलेली आहे. बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला कालच सांगितलेलं की सेलिंग साईडला ट्रेड अवॉइड करा. आता हे गॅप डाऊन झालं म्हणून, पण मी तुम्हाला सांगितलेलं जिथं तुम्हाला बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करता येतोय तिथं तुम्ही बाईंग साईडला गाईज ट्रेड प्लॅन करा. आणि एक्झॅक्टली ज्यांनी हा ट्रेड प्लॅन केला असेल बाईंग साईडला थोडासा विचार करून, तर त्यांना 100% प्रॉफिट झालेला आहे. ओके, जर तुम्ही आज प्रॉफिट केला असेल बाईंग साईडला तर मला कमेंट सेशनमध्ये सांगा की सर आम्ही बाईंग साईडला प्रॉफिट केलं. ओके, आणि बऱ्याच लोकांना काय वाटतं माहिती आहे का, ट्रेडिंगमध्ये एक्स्ट्रा लॉजिक लावायची गरज आहे. पण तुम्ही जर इथं बघितलं तर खूप सिम्पल ट्रेड होता गाईज. फक्त डब्ल्यू पॅटर्नवरती हा ट्रेड झालेला. फक्त तुम्हाला जर मेजर सपोर्ट झोन ड्रॉ करता आला असता ना, तर हा ट्रेड एक्झॅक्टली तुम्ही कॅप्चर करण्यात यशस्वी झाला असता. ओके, काही लोकांनी इथं डब्ल्यूला एंट्री केली असती, किंवा मग जर बेसिक्स तुमचे क्लिअर असतील, सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुमचा क्लिअर असेल, तर तुम्ही इथंच एंट्री केली असती. सो सिम्पल ट्रेडिंग खूप इझी गोष्ट आहे. जर कॉम्प्लिकेटेड तुम्ही बनवत राहिला तर तुम्हाला त्या गोष्टी अवघड जाणार आहेत. पण जर थोडंसं सॉर्टेड राहून तुम्ही ट्रेड प्लॅन केले एकदम शिस्तीत, तर तुम्हाला त्या गोष्टींचा नक्कीच फायदा होणार. आणि आपल्याला एकच ट्रेड प्लॅन करायचा होता. असं नाही की बाबा बरेच ट्रेड प्लॅन केलेत, 10 ट्रेड प्लॅन केलेत. मी काल काय सांगितलेलं की फक्त आणि फक्त बाईंग साईडला ट्रेड शोधा, एका प्रॉपर सपोर्ट लेवलची वाढ बघा आणि प्रॉपर सपोर्ट लेवलवरून बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करा. दोन्ही ट्रेडमध्ये तुम्हाला चांगलं प्रॉफिट झालं असतं. ओके, चलो मूव टू द नेक्स्ट. सो आता आपल्याला बघायचं आहे की बँक निफ्टीमध्ये उद्या कुठल्या लेवल्स महत्त्वाच्या ठरणार आहेत. ओके, तर बघा हा तर आपल्याकडं एक मेजर सपोर्ट आपल्याला मिळालेला आहे, जिथून बाईंग साईडला आता मार्केट पुश झालेलं आहे. ओके, आता नेक्स्ट आपल्याकडे एक झोन 15 मिनिटमध्ये तयार होतोय. तो म्हणजे गाईज बघा, हा एक रेजिस्टन्स झोन आपल्याला मिळतोय, जिथून मार्केट बऱ्याच वेळा टॅप होऊन खाली आलं आहे. म्हणजे ही लेवल जर तुम्ही प्रॉपर बघितली तर 58,130. ओके, नोट डाऊन करून घ्या गाईज. जेव्हा तुम्ही ट्रेडिंग जर्नल लिहाल तेव्हा तुम्हाला त्या गोष्टींची मदत होणार आहे. 58,130 या लेवलचा ब्रेकआउट येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर या लेवलचा ब्रेकआउट आला ना, तर डायरेक्ट तुम्हाला जे टार्गेट मिळणार आहे ते 58,600, म्हणजे जवळपास 500 पॉईंट्सची गाईज मूवमेंट इथं पेंडिंग आहे. ओके, हा जर रेजिस्टन्स तुम्ही बघितला तर दरवेळेस टॅप होऊन डाऊन साईडला मोमेंटम आलेला आहे. बघा 15 मिनिटला. ओके, इथून पण शार्प फॉल, 3rd टाईम, 4th टाईम. ओके, जेवढ्या जास्त वेळा रेजिस्टन्स एखाद्या लेवलवरून घेतलेला आहे मार्केटनं, तेव्हा ती लेवल तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. सो 58,130 या लेवलला प्रॉपर मार्क करून ठेवा. ब्रेकआउटला प्रीमियम बघून ट्रेड प्लॅन करायचा आहे. ठीक आहे, बरेच लोक काय करतायत की लेवल सांगितली की त्या लेवलच्या ब्रेकआउटला डायरेक्ट इनविजिबल, आपण म्हणतो ना इनविजिबल मेंटॅलिटीने ट्रेड प्लॅन करतात. असं करू नका. प्रीमियम बघणं महत्त्वाचं आहे. शेवटी इन दी एंड तुम्हाला जो प्रॉफिट करून देणारा इंडेक्स आहे तो प्रीमियम आहे. बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये कितीही मुवमेंट आली तरी प्रीमियम जोपर्यंत मूव नाही करत तोपर्यंत तुम्हाला मुवमेंट भेटणार नाही, तोपर्यंत तुम्हाला प्रॉफिट हे मिळणार नाही. इथूनच तुम्ही डेली टाईम फ्रेममध्ये जर शिफ्ट झाला तर तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल गाईज. ठीक आहे, इथं आपण डेली टाईम फ्रेममध्ये शिफ्ट होऊन काही लेवल्स काढायचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा डेली टाईम फ्रेममध्ये शिफ्ट झालो. बघा डेली टाईम फ्रेममध्ये एक्झॅक्टली मार्केट डेली टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही बघायला गेला, जर बघा ज्या आपण लेवल्स आखलेल्या आहेत, ओके 15 मिनिट टाईम फ्रेमवरती ज्या लेवल्स आपण आखलेल्या आहेत एक्झॅक्टली त्या लेवलला रेजिस्टन्स झोन डेली टाईम फ्रेममध्ये पण दिसतंय. इथं जेव्हा ही लेवल ब्रेकआउट झालेली आहे, ही स्ट्रॉंग बुलिश ब्रेकआउट झाले. ओके, आणि या कॅन्डलचा जर लो बघितला, या कॅन्डलच्या लोवरूनच गाईज मोमेंटम आली आहे. सो मला असं परत वाटतंय जर बेकार न्यूज
जर खराब कोणती न्यूज नाही आली तर मार्केटमध्ये परत या लेवलचा ब्रेकआउट देऊन मार्केटने अपसाईडला मुवमेंट दिलीच पाहिजे. ओके, जे आपलं टार्गेट होतं 500 पॉईंट्सचं ती मुवमेंट येणं कंपल्सरी आहे. सो बँक निफ्टीमध्ये तुम्ही आत्ता सेलिंग अवॉइड करून बाईंग साईडला ट्रेड शोधा. बाईंग साईडला ट्रेड जेव्हा मी शोधा म्हणतो तेव्हा कुठलाही ट्रेड प्लॅन करताना बघा एखादा सपोर्ट शोधायचा काय, सपोर्टवरून जेव्हा मुवमेंट तुम्हाला सापडेल तेव्हाच ट्रेड प्लॅन करा. आता मी बाईंग साईडला म्हटल्यावरती कुठं पण विदाऊट सपोर्ट तुम्ही काय करता, इथूनच बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करता. हे चालत नाही. चुकीचे ट्रेड्स प्लॅन करू नका. व्यवस्थित ट्रेड्स प्लॅन करता आले पाहिजेत. जिथं सपोर्ट असेल तिथून बाईंग करा. मध्येच आधे कुठं बाईंग साईडला ट्रेड्स प्लॅन करू नका. जर तुम्हाला प्रॉपर रेजिस्टन्स सपोर्टवरती व्हिडिओ हवे असतील तर कमेंट सेशनमध्ये मला सांगा. मी नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीवरती कसं नक्की सपोर्ट आणि रेजिस्टन्सवरती कसा ट्रेड प्लॅन करायचं हे देखील याच्यावरती सुद्धा एक इंडिव्हिज्युअल व्हिडिओ बनवून समजवेन तुम्हाला. ठीक आहे, चलो आता आपल्याला निफ्टीमध्ये शिफ्ट व्हायचं आहे आणि निफ्टीमध्ये नक्की काय मुवमेंट येऊ शकते ते ॲनालाइज करायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ओके, निफ्टीमध्ये जेव्हा तुम्ही बघाल तर निफ्टीमध्ये पण गॅपडाऊन ओपन झालेला आहे. जवळपास 150 ते 160 पॉईंट्सचा गॅपडाऊन ओपन झालेला आहे. गॅपडाऊन नंतरनं मार्केटने इन्स्टंट बाईंग साईडला मुवमेंट दिलेले आहे. बाईंग साईडला मुवमेंट दिली, परत डाऊन साईडला मार्केट आलं आणि प्रॉपर जो सपोर्ट होता जसा बँक निफ्टीमध्ये आपण फाइंड आउट केलेला आहे एक्झॅक्टली त्याच सपोर्टमध्ये, म्हणजे आजचं मार्केट तसं बघायला गेलं तर खूप इझी होतं. ओके, तुम्हाला फक्त सपोर्ट फाइंड आउट करायचा होता. मार्केट बाईंग साईडला जाणार आहे हे तर आपलं कालच डिस्कशन झालेलं. तुम्हाला फक्त मेजर सपोर्ट्स फाइंड आउट करायचे आहेत आणि इथे सुद्धा तसंच झालं काय. बघा निफ्टीमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला बरोबर एक्झॅक्टली पहिल्या कॅन्डललाच एंट्री मिळाली असती. पहिलाच 15 मिनिट्सची कॅन्डल जेव्हा झाली ना, पहिल्याच कॅन्डलला तुमचा एक रेजिस्टन्स तयार झाला आहे. डोजीचा जर हाय मार्क केला असता तुम्ही तर मी तुम्हाला सांगतो जेव्हा आपण मोठ्या टाईम फ्रेमवरती शिफ्ट होणार आहे तर हा सपोर्ट का महत्त्वाचा आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. पण त्याच्या आधी तुम्ही जर हा मार्क करून घेतला, ठीक आहे, हॉरिझॉन्टल लाईनने आपण मार्क करूया, तर तुम्ही 2 प्रकारचे इथं ट्रेड प्लॅन करू शकत होता. म्हणजे पहिला ट्रेड जो तुम्ही प्लॅन केला असता तो या लेवलवरून बघा, या ब्रेकआउटवरून पहिला ट्रेड तुमचा हा 46 पॉईंट्सचा झाला असता. फक्त 8 पॉईंट्सचा गाईज इथं SL हा लागलेला आहे, फक्त 8 पॉईंट्सचा. 1:2 जवळपास 5 तुम्हाला 8:45 हा 1:56 तुम्हाला टार्गेट या ट्रेडमध्ये मिळालं आहे. बरं हा पण जाऊ दे. जेव्हा हा ट्रेड ज्यांनी मिस केला त्यांनी हा ट्रेड तरी प्लॅन करायला पाहिजे होता या लेवलवरून. तर 70 पॉईंट्सची मुवमेंट आली, जवळपास 1:10 तुम्हाला या ट्रेडमध्ये मिळाले. खूप छोटा SL होता, 8 ते 9 पॉईंट्सचा SL होता आणि चांगलं टार्गेट मिळालं तुम्हाला. ठीक आहे, आता हा मेजर सपोर्ट आपण फाइंड आउट कसा केला तर तुम्ही सिम्पल आहे, जर निफ्टीमध्ये तुम्ही डेली टाइम फ्रेमवरती शिफ्ट झाला तर तुम्हाला नक्की समजेल की ही लेवल किती महत्त्वाची आहे. ओके, आपण जी लेवल ड्रॉ केली आहे त्या लेवलवरून जर तुम्ही बघितलं तर मार्केटने नेहमी डाऊन साईडला मुवमेंट दिलेली आहे. ओके, इथे बघा कॅन्डल अप साईडला क्लोज नाही झाली, कॅन्डल जस्ट बनवली आणि लगेच रिटेस्ट केला. त्याच्यानंतर ना हे 3 टाइम्स, त्याच्यानंतर ना इथे सुद्धा ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न केला पण कॅन्डल सस्टेन झाल्या नाहीत गाइस. आणि परत इथून या लेवलवरून जेव्हा ब्रेकआउट आलेला आहे इथे ब्रेकआउट्स दिला पण कॅन्डलने सस्टेन केलं नाही गाईज. इथं परत फॉल आलेला आहे नेक्स्ट कॅन्डल. आणि आता काय झालं, जी प्रॉपर निफ्टीमध्ये कालची कॅन्डल होती, जी प्रॉपर बुलिश कॅन्डल क्लोज झाली ती 261 पॉईंट अप साईडला क्लोज झालेली आहे. आणि एक्झॅक्टली जर ही कॅन्डल तुम्ही बघितली तर तिथूनच अपसाईडला जायचा प्रयत्न करत होती. प्रॉपर जी लेवल आपण काढलेली ना त्याच लेवलवरून अप साईडला मार्केट जायचा प्रयत्न करते. सो निफ्टीमध्ये पण जेव्हा बघा मी म्हणतो की बाबा बँक निफ्टीमध्ये बाईंग साईडला ट्रेड प्लॅन केला पाहिजे, ओके, सपोर्टवरून, तेव्हा निफ्टीमध्ये पण बाईंग साईडला स्ट्रक्चर बनलं पाहिजे. जर समजा बँक निफ्टीमध्ये अप साईडला मुवमेंट येते आणि निफ्टीमध्ये डाऊन साईडला मुवमेंट येते तर अशा टायमिंगला ट्रेड अवॉइड्स करावे लागतात.
जर तुम्ही बोलला की बाबा बँक निफ्टीमध्ये अपसाईडला मुवमेंट येते, निफ्टीमध्ये डाऊन साईडला मुवमेंट येते, तर मी बँक निफ्टीमध्ये अपसाईडला ट्रेड प्लॅन करतो. नाही, निफ्टी आणि बँक निफ्टी जेव्हा एका बाजूला दोन्ही पुश करतात तेव्हाच ट्रेड प्लॅन करतात. अशा सेटलमेंटमध्ये कधीही ट्रेड प्लॅन करायचा नाही. त्याच्यानंतर ना गाईज, उद्या कुठल्या लेवल्स महत्त्वाच्या ठरणार आहेत ते सुद्धा आपण बघूया निफ्टीमध्ये. चला बॅक टू 15 मिनिट्स, ही तर लेवल आपल्याला महत्त्वाची ठरणारच आहे. पण आता गाईज निफ्टीमध्ये बघा, एक ट्रेंड लाईन फॉलो करतंय मार्केट. जर उद्या या ट्रेंड लाईनच्या वरती मार्केट कुठं ओपन झालं, म्हणजे समजा मार्केटने उद्या या ट्रेंड लाईनच्या वरती म्हणजे इथं कुठेतरी ओपनिंग दिलं, तर मार्केट कंटिन्युअसली अप साईडला जायला पाहिजे. म्हणजे एक्झॅक्टली या लेवलपर्यंत जिथून ट्रेंड लाईन आली आहे ना, एक्झॅक्टली त्या लेवलपर्यंत, म्हणजे 24,360 ते 24,400 मार्केट जाणं नेसेसरी आहे गाईज. ओके, फक्त आपल्याला काय पाहिजे, गॅप अप पाहिजे. आणि 15 मिनिटाची काही पहिली कॅन्डल आहे ना, 15 मिनिटाची पहिल्या कॅन्डलचा तुम्ही फक्त आहे ना हाय मार्क करत जावा, हाय आणि लो. ओके, समजा ही एक कॅन्डल तयार झाली, त्याचा हाय आणि लो मार्क करा. ओके, तुम्हाला उद्या काय करायचं आहे बघा, 15 मिनिटाची आहे ना पहिली कॅन्डल बघायची, पहिली कॅन्डल बघायची. आणि समजा जर ती ग्रीन कॅन्डल झाली असेल तर त्याचा फक्त तुम्हाला हाय मार्क करायचा आहे, हाय मार्क करायचा आहे. आणि 15 मिनिटानंतर ना कुठलीही कॅन्डल जर त्या ब्रेकआउटला एंट्री तुम्हाला देत असेल तर ती फक्त फाइंड आउट करायची बस. इथं जर 15 मिनिटाची कॅन्डल अशी झाली आणि अपसाईडला मुवमेंट येत असेल तर आरामात इथं याचा SL ठेवून ट्रेड प्लॅन करा. पहिलं टार्गेट 24,400 ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, एवढाच ट्रेड तुम्हाला प्लॅन करायचा आहे. आणि समजा जर मार्केट उद्या गॅप डाऊन, निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपन झालं, जे की व्हायची शक्यता कमी आहे, पण शेवटी आता मार्केट मी जसं म्हणतो की मार्केटमध्ये कोणीच देव नाही आहे, कोणीही तुम्हाला व्यवस्थित प्रेडिक्शन्स नाही सांगू शकत. कारण रोज मार्केटमध्ये एवढ्या घडामोडी घडतात, इंटरनल एक्सटर्नल, ज्या आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात किंवा आपल्यापर्यंत त्या दाखवल्या जात नाहीत गाईज. आणि जर सेलिंग साईडला तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचे असतील तर सिम्पल या झोनच्या गाईज खाली येऊ देत मार्केट. जोपर्यंत या झोनच्या वरती आहे ना तोपर्यंत तुम्ही बाईंग साईडलाच ट्रेड प्लॅन करा. आणि जर या लेवलच्या खाली मार्केट कॅन्डल क्लोजिंग देत असेल 15 मिनिटला तर तुम्ही डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करताय. बरं, फक्त इंडेक्स बघून कुठलाही ट्रेड प्लॅन करायचा नाही. दरवेळेस तुम्ही जास्त प्रीमियम चार्ट जेवढं बघाल ना तेवढं तुम्हाला जास्त शॉरिटीने तुम्ही ट्रेड प्लॅन कराल. ओके, सो प्रीमियम्स खूप इम्पॉर्टंट आहेत. जर या लेवलच्या खाली आलं तर डाऊन साईडला, जर ट्रेंड लाईनच्या वरती एखादी कॅन्डल झाली तर तुम्ही अप साईडला ट्रेड प्लॅन करू शकताय. ओके, हे दोनच प्लॅन्स आहेत जे तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. याच्या आधीमध्ये कुठलाही ट्रेड प्लॅन करू नका. जर तुमचा सेटअप बनत असेल तर यू कॅन डू इट गाईज, बट मी सांगेन की मोस्टली बाईंग साईडलाच ट्रेड प्लॅन करा. ओके, चलो मूव टू द नेक्स्ट वन. आता आपण सेन्सेक्समध्ये कुठल्या महत्त्वाच्या लेवल्स आहेत ज्याच्यावरती आपण ट्रेड प्लॅन करू शकतोय हे आधी माहिती करून घेऊया. सेन्सेक्समध्ये जर तुम्ही आज बघितलं, प्रॉपर मार्केट जिथं ओपन झाले तिथून शार्पली डाऊन साईडला मुवमेंट आली. इथं कुठलाही गॅप डाऊन तुम्हाला बघायला मिळाला नाही. पहिलीच कॅन्डल जी होती ती 700 पॉईंटने डाऊन साईडला आली. आणि बऱ्याच लोकांनी काय केलं, मग त्या डाऊन साईडच्या कॅन्डलला बघून नेक्स्ट कॅन्डलला पण डाऊन साईडला ट्रेड करायचा प्लॅन केला आणि पूर्ण मार्केट हे रिव्हर्सल झालं. सेन्सेक्समध्ये जर तुम्ही आज बघायला गेला तर कुठला मेजर सपोर्ट नव्हता की जिथून तुम्ही बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकत होता. बट गाईज ट्रेंड लाईन जर तुम्ही बघितली तर एक डाऊन साईडहून 15 मिनिटावरती बघा एक ट्रेंड लाईन येते आणि एक्झॅक्टली त्या लेवलचा सपोर्ट घेऊन तुम्ही बाईंग साईडला ट्रेड शोधू शकत होता. बघा, सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ट्रेड प्लॅन करता तेव्हा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट जी क्लिक पाहिजे ती म्हणजे डायरेक्शन गाईज. डायरेक्शन तुमची क्लिअर असली पाहिजे. आता माझं कसं होतं, मी जेव्हा एखादा ट्रेड प्लॅन करतो तेव्हा मला फिक्स माहीत असतं की मला कुठल्या साईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे. मग समजा जर मी आज ठरवलं की मला बाईंग साईडलाच ट्रेड प्लॅन करायचं आहे, जे मार्केटचे सेंटिमेंट्स आहेत त्यावरून मार्केट अप साईडला जाईल असं मला वाटतंय, तर मी नेहमी कुठल्या ना कुठल्या तरी सपोर्टची वाट बघतो जिथून मला बाईंग साईडचं कन्फर्मेशन मिळतं. आणि जेव्हा मला इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट मिळतोय म्हणजे ट्रेंड लाईनचा सपोर्ट मिळतोय तेव्हा मी छोट्या टाईम फ्रेममध्ये शिफ्ट होऊन, जसं की 5 मिनिटं टाईम फ्रेममध्ये शिफ्ट होऊन मला अजून एखादा मेजर सपोर्ट जर सापडला तर मी 100% तिथं ट्रेड प्लॅन करतो. म्हणजे आता हा बघा, हा एक मेजर सपोर्ट मला इथं सापडला आहे, जर याला स्ट्रेच केला
तर तुम्हाला समजेल की हा एक्झॅक्टली हा रेजिस्टन्स म्हणून पण काम करतोय आणि सपोर्ट म्हणून पण काम करतोय. आणि एक्झॅक्टली या लेवलवरून आपल्याला एक बाईंग साईडला ट्रेड मिळू शकत होता. बघा, जर तुम्ही या लेवलवरून बाईंग साईडला जर ट्रेड प्लॅन केला असता तर फक्त 60 पॉईंट्सचं तुमचं एस-एल होता आणि जवळपास 400 पॉईंट्स तुम्हाला मिळालेले आहेत. म्हणजे या ट्रेडमध्ये तुम्हाला 1:5 टू 1:6, तर अशा पद्धतीने थोडंसं स्मार्टली ट्रेड जर तुम्ही करत राहिला तर त्या गोष्टींची तुम्हाला हेल्प होणार आहे. बरं, आता एवढ्याच गोष्टी बघून, सपोर्ट रेजिस्टन्स बघूनच तुम्ही ट्रेड प्लॅन करणार आहेत का? तर बिलकुल नाही. ओके, तुम्हाला बऱ्याच कॅन्डल्स बघावे लागतात की बाबा ही बुलिश कॅन्डल आहे की बेरिश कॅन्डल आहे. त्याचबरोबर तुम्हाला ऑप्शन चेन बघावी लागते. ऑप्शन चेन्स नंतरनं तुम्हाला मार्केटचं डायरेक्शन क्लिअर होण्यासाठी कुठली न्यूज आहे का हे बघणं महत्त्वाचं ठरतं. त्याचबरोबर सेक्टर्स तुम्हाला वेगवेगळे बघावे लागतात की बाबा आज कुठलं सेक्टर्स अप्स आहे, आज कुठलं सेक्टर डाऊन आहे. त्या गोष्टी पण आपण डे बाय डे इम्प्रूव्ह करणार आहे. त्या कुठं बघायच्या, कशा बघायच्या, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगायचा व्यवस्थित प्रयत्न करणार आहे गाईज. ओके, सो उद्या जेव्हा सेन्सेक्समध्ये तुम्ही ट्रेड प्लॅन करणार आहे तेव्हा याच ॲनालिसिसवरती स्टिक राहा तुम्ही. ओके, तुम्हाला काय करायचं आहे आता, जेव्हा बाईंग साईडला ट्रेड तुम्हाला प्लॅन करायचा आहे, एक तर बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे आणि बाईंग साईड जेव्हा या ट्रेंड लाईनवरती येईल तेव्हा बघा एक्झॅक्टली हा एस-एल लावून या लेवलपर्यंत तुम्ही बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकता. आता मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो, जर मार्केट उद्या फ्लॅट ओपन झालं, ठीक आहे, फ्लॅट ओपन झालं आणि आपल्या लेवलवरती आलं, ओके, इधर या लेवलवरती किंवा या लेवलवरती, तर तुम्हाला फक्त या लेवलवरती अपसाईडचा प्लॅन करायचा आहे. आधेमध्ये कुठंही अपसाईडचा प्लॅन करू नका. समजा जर इथं मार्केट आलं आणि तुम्हाला इथं अपसाईडला ट्रेड प्लॅन करायला तुम्ही गेला तर अजिबात करू नका, कारण या लेवलवरती असं मेजर काहीच नाही आहे जिथे तुम्ही अपसाईडला ट्रेड प्लॅन करू शकता. बरं, हा तुम्ही ट्रेड प्लॅन कुठं करू शकता, जर समजा मार्केटने इथं कॅन्डल म्हणजे थोडंसं गॅप अप ओपन झालं आणि या झोनचा जर ब्रेकआउट दिला, म्हणजे कुठला 77,820 या झोनचा जर ब्रेकआउट दिला आणि मार्केट अपसाईडला जायला लागलं तर नक्कीच तुम्ही या रेजिस्टन्स ब्रेकआउटला अपसाईडला ट्रेड प्लॅन करू शकता. ओके, किंवा मग जर खूपच चांगला ट्रेड प्लॅन करायचा आहे तर एकदम शांततेत तुम्ही 78,120 78,120 या लेवलच्या ब्रेकआउटची वाट बघा. डायरेक्ट तुम्ही या लेवलच्या ब्रेकआउट नंतर अपसाईडला ट्रेड प्लॅन करू शकता. सो एवढेच प्लॅन तुम्ही फॉलो करा. जर तुम्हाला डाऊन साईडला जायचं आहे गाईज तर या ट्रेंड लाईनचा आणि मेन म्हणजे महत्त्वाचं म्हणजे हा जो सपोर्ट आहे प्रिव्हियस 5 मिनिटावरतीच सपोर्ट आहे, त्या सपोर्टचा ब्रेकआउट होते. जोपर्यंत हा पूर्ण झोन आहे ना, हा पूर्ण झोन मार्केट डाऊन साईडला येत नाही तोपर्यंत ट्रेड प्लॅन करू नका सेलिंग साईडला. ओके, कारण इथं जेव्हा ही ट्रेंड लाईन ब्रेक होईल सेलिंग साईडला तेव्हा तुम्हाला एक कन्फर्मेशन मिळणार आहे. जेव्हा हा सपोर्ट झोन ब्रेक होईल तेव्हा तुम्हाला सेकंड कन्फर्मेशन मिळणार आहे. आणि जेव्हा हा झोन ब्रेक होईल या लेवलवरती येईल मार्केट पुलबॅक घेईल, थर्ड कन्फर्मेशनला तुम्हाला एंट्री प्लॅन करायची आहे. प्रॉपर व्यवस्थित ट्रेड प्लॅन करा आणि दररोज मार्केट अभ्यासवरती या. आज काय झालं, उद्या काय होणार आहे, या गोष्टी आपण प्रेडिक्ट करायचा प्रयत्न करत राहू कंटिन्यू गाईज. सो बघा, हे जे व्हिडिओ तुमच्यासमोर दिसणार आहेत हे थोडेसे मोठे व्हिडिओ असणार आहेत. मला माहीत आहे सुरुवातीला तुम्हाला थोडंसं बोरिंग वाटेल, पण जसं जसं तुम्हाला ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट येईल तसं तसं तुम्हाला या व्हिडिओजमध्ये खूप मजा येत राहणार आहे गाईज. ठीक आहे, तुमचे जे पण क्वेश्चन आहेत की बाबा प्राइस ॲक्शन थ्रू वाईज असतील किंवा मग काही कशाच्या रिलेटेड, सपोर्ट रेजिस्टन्स, MW चार्ट पॅटर्न्स, अजून प्राइस ॲक्शन, ऑप्शन चेन, स्टॉक्स कुठे बघायचे, कुठलेही प्रश्न असतील तर ते प्रश्न मला कमेंट सेशनमध्ये सांगा. मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत नॉलेज प्रोव्हाइड कसं होईल फ्रीमध्ये ते सांगायचा प्रयत्न करेन. ओके, चलो, थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग. भेटूया उद्या मार्केट क्लासमध्ये. दररोज संध्याकाळी 6 वाजता हा व्हिडिओ अपलोड होणार आहे. सो तुम्ही जॉईन करा, पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करत राहा. तुम्ही जर लाईक्स केलं तर जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चलो, थँक्यू सो मच गाईज. बी रियल.